श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्ये संबंधी असणार आहे, कारण उद्या 24 जुलै 2025 रोजी आहे अमावस्या. उद्याच्या अमावस्येला दर्श अमावस्या म्हटलं जातं, दीप अमावस्या देखील म्हटलं जातं आणि आषाढी अमावस्या देखील म्हटलं जातं. तुम्ही काहीही म्हणू शकतात. या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून एक नाव आहे, ते म्हणजे गटारी अमावस्या. पण बघा, हसण्यासारखी गोष्ट नाही. खरं तर हे गटारी अमावस्या नाव नसून गतहरी अमावस्या असं हे नाव आहे आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर गटारीमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि गटारी अमावस्या म्हटलं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मांसाहार करण्याचा दिवस. त्यामुळे हा जर तुमचा समज असेल तर हा पूर्णपणे चुकीचा आहे. खरं तर कुठल्याच अमावस्येला मांसाहार हा केलाच जात नाही. त्यातली त्यात उद्याच्या दिवशी आपण दिव्यांचं पूजन करणार आहोत. दिवा म्हटलं तर आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येत असतो. आपण एखादी सेवा करतो तेव्हा दिव्याच्या मार्फत ती देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून या दिव्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि म्हणूनच आपण या दिव्यांची पूजा करत असतो. आपल्या घरात जितके दिवे असतील, कुठल्या पंत्या असतील, तांब्या पितळाचे दिवे असतील, कणकेचा दिवा देखील बनवून पूजा केली जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही दिव्यांची पूजा नक्कीच करू शकता. त्यासंबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. या व्यतिरिक्त उद्या गुरुपुष्यामृत योग देखील आहे. गुरुपुष्यामृत योगासंबंधी देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात. या व्यतिरिक्त आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत, तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही काही पदार्थ खायचे नाही. तर बघा, आपल्याला कुठले पदार्थ खायचे नाही हे संपूर्णरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सुरुवातीला आपण अमावस्या प्रारंभ आणि अमावस्या समाप्ती कधी आहे हे जाणून घेऊया. तर बघा, आजची अमावस्या, तर बघा, ही जी अमावस्या आहे ती आजच सुरू होत आहे. 23 जुलै 2025 रोजी ही अमावस्या सुरू होत आहे. म्हणजे उत्तर रात्री 2:29 अमावस्येला प्रारंभ होत आहे. तर उद्या 24 जुलै 2025 रोजी रात्री 12:41 अमावस्या असणार आहे. त्यामुळे उगवत्या तिथीनुसार आपल्याला उद्याच दर्श अमावस्या साजरी करायची आहे. जी काही दिव्यांची पूजा आहे तीही उद्याच करायची आहे. नैवेद्य पाणी जर तुम्ही करत असाल तर ते देखील तुम्हाला उद्याच करायचे आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता कुठले पदार्थ खायचे नाही हेही जाणून घेऊया. तर बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला काही विशेष पदार्थ खायचे नाही. आता अमावस्या तिथी बऱ्याच जणांना असं वाटतं की वाईट आहे. बऱ्याचदा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये कलह क्लेश होत असतात. त्यामागे कारण कशी असतात, तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष असतो आणि मग अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. पण अमावस्या तिथे 100% वाईट नाही, कारण कुठली स्थिती ही वाईट नसते. तर आपण काय करत आहोत किंवा आपण कशा पद्धतीने त्या तिथीकडे पाहत आहोत, आपण त्या दिवशी नेमकं काय करत आहोत त्यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात. बघायला गेलं तर अमावस्या ही माता लक्ष्मीची अतिशय आवडती तिथी आहे. अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन साजरे करत असतो. त्यामुळे आपण अमावस्या तिथीला वाईट म्हणू शकत नाही. फक्त काही गोष्टींचे नियम मात्र आपल्याला अमावस्येच्या दिवशी पाळायचे असतात. त्यातला प्रामुख्याने पाळण्यासारखा नियम म्हणजे काही पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नसतात. तर ते पदार्थ कुठले आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही. बऱ्याच ठिकाणी आता उद्या मांसाहार करताना आपल्याला दिसून येतं, पण खऱ्या अर्थाने कुठल्याच अमावस्येला मांसाहार हा करायचाच नसतो. कारण अमावस्या, पौर्णिमा ह्या तिथी शुभ मानल्या जातात. कारण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या ज्या तिथी आहे त्या खऱ्या अर्थाने माता लक्ष्मीच्या तिथी मानल्या जातात. आणि आपण जर त्या दिवशी मांसाहार करत असू तर निश्चितच ते आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात. त्यातली त्यात उद्या गुरुवारही आहे. त्यामुळे शक्यतो कोणाकडे मांसाहार होणारच नाही. पण क्वचित कुणी बाहेर जाऊन करणार असेल तर चुकूनही करू नका. कारण काय होतं की अमावस्येला जशी सकारात्मकता असते तशीच नकारात्मकता देखील मोठ्या प्रमाणात असते. आणि आपण मांसाहार करतो तेव्हा आपोआप निगेटिव्हिटी आपल्याकडे खेचली जाते आणि म्हणूनच हा नियम आपल्याला पाळायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी विड्याचं पान जर कोणी देत असेल तर ते देखील खायचं नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने नक्कीच विड्याचं पान खाऊ शकतात. पण जर कोणी तुम्हाला देत असेल तर ते चुकूनही तुम्ही खाऊ नका. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर बघा, पांढऱ्या रंगाची मिठाई. आता उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. बरेच जण नवीन वस्तूंची खरेदी करणार असतीलच. आता एकीकडे म्हटलं जातं की अमावस्येला नवीन वस्तू खरेदी करू नये आणि दुसरीकडे म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावर नवीन काहीतरी खरेदी करावं. तर बघा, दर अमावस्येला तुम्ही खरेदी करू नका. पण उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो साधारणतः दुपारी 4:44 सुरू होत आहे. तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 तारखेच्या सूर्योदयापर्यंत असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती तुम्ही 4:44 करू शकता. त्या अगोदर करू नका. हा नियम फक्त तुम्हाला पाळायचा आहे. तर आता जर तुम्हाला पेढा किंवा बर्फी किंवा सफेद रंगाची मिठाई जर तुम्ही काही वस्तू खरेदी केली म्हणून जर कोणी देत असेल तर ते तुम्ही नक्कीच खाऊ शकतात. पण
उगाच काहीही कारण नसताना जर तुम्हाला कोणी मिठाई आणून देत आहे तर ती तुम्हाला चुकूनही खायची नाही. हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे. या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान केलं जातं, ते ब्राह्मणांना दिलं जातं. त्यावेळेस देखील तुम्ही जेव्हा हिरण्यदान करतात तेव्हा मिठाई देखील त्यामध्ये समाविष्ट केली जाते आणि तोच प्रसाद जर ब्राह्मण तुम्हाला परत देत असतील तर तो तुम्हाला घ्यायचा नाही. एकतर तुम्ही घेतला, तुम्ही नकार देऊ शकत नसाल तर तुम्ही घ्या, पण एखाद्या झाडाखाली ठेवून द्या, मुंग्या वगैरे ते खाऊन घेतील, पण तुम्ही मात्र तो खायचा नाही. ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे चहा. बघा, चहा म्हटलं तर आपल्याकडे चहा प्रेमी भरपूर असतात. प्रत्येकाला चहा हा आवडतच असतो, काहींना तर खूप सवय असते. कोणीही चहाची ऑफर दिली की ते नकार देत नाही. पण अमावस्येच्या दिवशी शक्यतो इतरांच्या घरचा चहा पिणं देखील टाळावं असं म्हटलं जातं. त्यामुळे हा नियम देखील तुम्हाला पाळायचा आहे. तुम्हाला पिण्याची इच्छा झाली तर तुम्ही स्वखर्चाने चहा पिऊ शकतात, पण कोणाकडून जर तुम्हाला चहा ऑफर होत असेल तर चुकूनही तुम्ही तो पिऊ नका. अगदीच तुमच्या विश्वासाचं घर आहे तर प्यायला हरकत नाही. पण कसं असतं, अमावस्येच्या दिवशी आपली काळजी आपणच घ्यायची असते. आता ह्या गोष्टींवर काहींचा विश्वास असतो, काहींचा नसतो, पण ज्यांना ते अनुभव येतात ना त्यांना मात्र त्याचे काय चटके बसतात हे चांगल्या पद्धतीने माहित असतं. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तर हे नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. तर स्वामी भक्त हो, अमावस्येच्या दिवशी कुठले पदार्थ खायचे नाही हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मांसाहार तर उद्याच्या दिवशी चुकूनही करू नका. उद्याचा जो दिवस आहे तो खूप योगायोगाने जुळून आलेला आहे. अमावस्या प्लस गुरुवार, त्यातली त्यात गुरुपुष्यामृत, त्यामुळे हे तीनही योग अतिशय शुभ आहे. म्हणून जास्तीत जास्त सेवेवर भर द्यायचा आहे. सेवा केल्याने आपल्याला मेवा नक्कीच मिळत असतो. आयुष्यातील अडचणी सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते. त्यामुळे आवर्जून या सेवा करा, उपाय करा. त्यातली त्यात आपण जे काही 2-3 व्हिडिओ बनवलेले आहे त्या पद्धतीने जर तुम्ही उपाय केले तर निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.